तर नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं याआधी शिवराज मोटेगावकरला अटक केली आहे। मोटेगावकरला अटक केल्यानंतर राज्यातील मोटेगावकर क्लासेस चर्चेत आले। मोटेगावकरच्या अनेक प्रॉपर्टी आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत। नाशिक गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयाला लागून असलेल्या मोठ्या इमारतीतील एका मजल्यावर मोटेगावकरचा कोट्यवधींचा आलिशान क्लास आहे। या क्लासमध्ये सीसीटीव्ही, सेंट्रल एसी अशा सुविधा आहेत। विशेष म्हणजे नीट परीक्षेचं सुधारित वेळापत्रक देखील इथे लावण्यात आलंय। सध्या सीबीआय मोटेगावकरच्या मालमत्तेची चौकशी करत असून पुढील कारवाई काय असेल याकडे लक्ष असेल। नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासादरम्यान अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकरकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती मिळते। लातूर, नाशिक, नांदेड, पुणे तसेच अन्य महानगरांमध्ये मोटेगावकरनं भूखंड, इमारती आणि मंगल कार्यालय खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे। ही संपत्ती नेमकी कशी खरेदी करण्यात आली आणि त्यासाठीचा पैसा कुठून आला याचा तपास आता यंत्रणांमार्फत केला जाईल। त्यामध्ये पुण्यातील वारजे परिसरात बंगळुरू मुंबई महामार्गालगत असलेली 51 गुंठ्यांची प्रॉपर्टी विशेष चर्चेत आहे। 2023 मध्ये मोटेगावकरनं ही जागा खरेदी केल्याची माहिती आहे। सध्याच्या बाजारभावानुसार या 51 गुंठ्यांच्या जागेची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे। ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आलेला पैसा नेमका कुठून आला, त्याचे व्यवहार नेमके कसे झाले याचाही तपास यंत्रणांकडून केला जाईल। काय नक्की झालेलं होतं 2023 साली मोटेगावकरांनी ही जागा विकत घेतली हो। त्याच्यानंतर मग थोड्या दिवसानंतर त्यांनी हा रस्ता बंद केला 2 बाजूनी आणि मग लोकांची अडचण झाली जाण्या येण्याला। मग तिथं 20 फुटी रस्ता करून दिला कॉन्क्रीटचा। मग तिकडनं जा म्हणे तुम्हाला असा इकडनं रस्ताच नाही वगैरे असं सांगितलं त्यांनी। मग आम्ही कोर्टात नाही गेलो पण महानगरपालिकेकडे गेलो।